बहुजन संघटक या पेजवर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना सप्रेम जय भीम. आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली त्यांची स्वकथन वेटिंग फॉर विजा या ग्रंथाबद्दल या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. या ग्रंथाचे वाचक जगभर पसरलेले आहेत. जगभरात बाबासाहेबांच्या ग्रंथाची चर्चा होते, ते आदराने वाचले जातात. नव्हे, अमेरिकेसारख्या कोलंबिया विद्यापीठात दरवर्षी किंवा वर्षातून अनेकदा बाबासाहेबांच्या विविध ग्रंथावर चर्चासत्र आयोजित केले जातात. बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया हा एक महत्त्वपूर्ण प्रबंध एक निबंध लिहिलेला होता. कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब शिकत असताना गोल्डन वायझर या प्राध्यापकाच्या अधिपत्याखाली त्यांनी तो ग्रंथ लिहिला होता, तो निबंध लिहिला होता. सेमिनारमध्ये निबंध सादर केला होता. तो या ठिकाणी मी त्याचं मुद्दाम या ठिकाणी मी उल्लेख यासाठी करतोय की भारतामध्ये जाती आणि भारतातील जाती आणि त्याची उत्पत्ती आणि त्याचा विकास हे कशा प्रकारे होत होता याच्यावर बाबासाहेबांनी तो निबंध लिहिला होता. त्या संदर्भात बाबासाहेबांनी 4 ग्रंथाचा त्या ठिकाणी रेफरन्स दिलेला होता. त्या 4 पैकी 3 पाश्चिमात्य देशातले लेखक होते आणि एक भारतीय लेखक होता. भारतीय लेखक श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जो हिस्ट्री ऑफ इंडियन म्हणजे हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया या ग्रंथाचा रेफरन्स दिला होता. त्याचबरोबर त्यांनी फ्रेंच विद्वान सेनार्ट, त्याच्यानंतर नेसफिल्ड आणि सर एच रिस्ले या 3 पाश्चिमात्य देशातल्या लोकांनी भारतातल्या जातीवर लिहिलेल्या पुस्तकांचा संदर्भ दिला होता. तर या 4 महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये ज्या जातीच्या व्याख्या केलेल्या होत्या त्या सगळ्या व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोडून काढल्या होत्या. म्हणजे बाबासाहेबांचं कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना वय किती होतं? 20-25च्या आसपास. परंतु दिग्गज अशा प्रख्यात लेखकांच्या पुस्तकातील संदर्भ खोडून काढणे, ती चुकीचे आहेत हे ठामपणे सांगणे, हे प्रचंड बाबासाहेबांची विद्वत्ता होती. आणि या त्यांच्या कास्ट इन इंडिया हे लिहित असताना बाबासाहेबांना जाणीव होती, कारण बाबासाहेबांवर प्रचंड या देशामध्ये जातीवरून अस्पृश्यतेवरून अन्याय झालेला होता हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी हे सगळं प्रॅक्टिकली भोगलेलं होतं. म्हणून बाबासाहेबांच्या ज्या व्याख्या जातीबद्दलच्या होत्या त्या इतर लेखकांच्या किंवा मग त्या विदेशी लेखक असो की भारतातले लेखक असो, त्यांच्या व्याख्या बाबासाहेबांच्या व्याख्यासमोर टिकत नव्हत्या. आता बाबासाहेबांनी जेव्हा ते कोलंबिया विद्यापीठ किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन मधून इकॉनॉमिक्सचा अभ्यास, लॉचा अभ्यास, मानववंशशास्त्र किंवा राज्यशास्त्र हा सगळा अभ्यास करून आल्यानंतर जेव्हा भारतामध्ये म्हणजे हा सगळा अभ्यास केल्यानंतर
असं म्हटलं जात होतं की केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये एवढा प्रचंड विद्वान, एवढ्या डिग्र्या घेतलेला विद्वान हा क्वचितच होता, किंवा केवळ बाबासाहेब हे एकमेव होते. इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे PhDच्या सुद्धा पुढची पदवी बाबासाहेबांनी घेतलेली होती. तर मला सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणी, आणि तुम्हालाही आश्चर्य वाटेल की आजही बाबासाहेबा एवढ्या इकॉनॉमिक्स मधल्या डिग्र्या भारतामध्ये अजूनही कोणी घेऊ शकलेलं नाही. असा एवढा मोठा विद्वान या देशामध्ये जन्मला, या भूमीमध्ये. परंतु या विद्वानाचा जो या ठिकाणी छळ झाला तो जेव्हा 1935-36 मध्ये बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठातले प्राध्यापक फ्रान्सिस प्रिचेट यांनी बाबासाहेबांना त्यांच्यावर जे गुदरलेले प्रसंग होते ते काही ठळक प्रसंग बाबासाहेबांकडून लिहून घेतले, आणि तोच मग वेटिंग फॉर विझा या नावाने तो ग्रंथ तयार झाला. आणि तो ग्रंथ 1935-36 मध्ये बाबासाहेबांनी लिहिला होता. तेव्हापासून आजपर्यंत अमेरिकेमधल्या विद्यापीठामध्ये, कोलंबिया विद्यापीठामध्ये हा ग्रंथ विद्यार्थ्यांना शिकवला जातोय अभ्यासक्रमामध्ये. आता याच्यावर चर्चा करण्यापूर्वी मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की या देशामध्ये आपण महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र आपण पाहिलं किंवा ऐकलं, वाचलं, सत्याचे प्रयोग, तर ते भारतातल्या म्हणजे तमाम लोकांना ते माहीत आहे किंवा ते वाचलं जाते. परंतु बाबासाहेबांचं वेटिंग फॉर विझा हे आत्मचरित्र क्वचितच लोकांना माहीत आहे. हे या ठिकाणी मला सांगताना अत्यंत खेद वाटतो. त्याचं कारण असं आहे की एकतर बाबासाहेबांवर जन्मापासूनच जातीयवादी दृष्टिकोनातून पाहिलं गेल्यामुळं बाबासाहेबांचं हे आत्मचरित्र बाजूला पडलं किंवा त्याच्यावर चर्चा झाली नाही, लोकांनी वाचलं नाही. एवढंच कशाला, मी जेव्हा जेव्हा या ग्रंथाबद्दल आपल्या विद्वान म्हणजे आंबेडकरी साहित्यातले सुद्धा विद्वानांशी मी चर्चा केली, त्यातले अनेक जण म्हणले की आम्ही हे वाचलंच नाही, आम्हाला हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ माहीतच नाही. म्हणजे यापेक्षा शोकांतिका अजून काय असू शकते. भारतामध्ये हा ग्रंथ पहिल्यांदा पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांच्याकडे हे हस्तलिखित पडलेलं होतं त्यांच्या भांडारामध्ये. ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीनी पहिल्यांदा ते एक पुस्तिका म्हणून 1990 मध्ये ते छापलं गेलं, जसंच्या तसं बाबासाहेबांचं वेटिंग फॉर विझा या नावाने. आणि त्यानंतर 1993 मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे बाबासाहेबांचे रायटिंग्ज अँड स्पीचेस हे खंड काढले, त्या खंडामध्ये 12व्या खंडामध्ये बाबासाहेबांच्या या पुस्तकाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला. आणि तेव्हापासून काही आमच्यासारख्या मंडळींनी ते वाचलं, परंतु ते अजूनही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेलं नाही किंवा लोकांना वाचायची इच्छा झाली नाही. काय आता त्याच्यावर फारसं बोलण्यात काही आता अर्थ नाही. परंतु जेव्हा बाबासाहेबांना असं वाटलं की हे आत्मचरित्र का लिहावं किंवा हे लिहित असताना कशा पद्धतीनं लिहिलं गेलं पाहिजे किंवा का लिहिलं पाहिजे, तर बाबासाहेबांच्या सर्वप्रथम समोर जी गोष्ट आली ती त्यांना असं वाटलं की भारतामध्ये ज्या जाती आहेत, ज्या जातीमुळं
अस्पृश्य लोक छळले जातात, नागवले जातात, त्यांच्याविषयी परदेशातील लोकांना थोडीफार माहिती तर आहेच. जाती आहेत, भारतामध्ये जातीवाद आहे हे माहीत आहे, परंतु त्याची झळ परदेशातल्या लोकांना पोचलेली नसते. त्यामुळं याची म्हणजे या जातीवादाचा जुलूम किती खोलवर किंवा किती त्याचा म्हणजे ग्रॅव्हिटी त्याची किती आहे हे त्यांना माहीत असू शकत नाही. म्हणून आपण हे लिहिलं पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी लिहिलं. बरं, ते आजपर्यंत 1936 पासून आजपर्यंत शिकवलं जाते. ते का शिकवलं जाते? अमेरिकेमध्ये की अमेरिकेतल्या लोकांना वाटतं की बाबासाहेब आंबेडकर नावाचा ग्रस्त एका देशाची घटना लिहितो, संविधान लिहितो, जगामध्ये इतका विद्वान आपण पाहिला नाही. बाबासाहेबांनी जी लिहिलेली पुस्तकं आहेत, मग ते प्रॉब्लेम ऑफ रुपी असो किंवा आणखी इतर ग्रंथ असो, ज्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी इंग्लंडमधल्या अर्थशास्त्रज्ञांची उभी चिरफाड केलेली आहे. सगळे तत्व त्या ठिकाणी जे आयडियोलॉजी फिलॉसॉफी मांडलेली आहे अर्थशास्त्रातली, ती सगळी पार खोडून काढलेली आहे. असा प्रचंड विद्वान माणूस, ज्याच्यावर असे भयानक प्रसंग त्यांच्या देशामध्ये घडलेले आहेत, अस्पृश्यतेच्या नावाखाली, जातीयवादाच्या नावाखाली, तरी सुद्धा हा माणूस त्या देशाची घटना लिहितो. त्या देशामध्ये त्या देशातल्या सर्व जाती धर्मांना किंवा देशामधल्या सर्व सामान्य माणसांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो, राष्ट्राभिमान शिकवतो, राष्ट्रवाद शिकवतो. हे काहीतरी वेगळंच रसायन आहे असं त्या देशातल्या लोकांना वाटतं, आणि म्हणून ते आजही त्या ठिकाणी शिकवलं जाते की बाबासाहेबांवर एवढे अन्याय झाले म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, परंतु राष्ट्रांतर केलं नाही, देशांतर केलं नाही. म्हणून बाबासाहेबांची जी प्रतिमा आज जगभरात उजळून आलेली आहे, उठून दिसते, ती याचमुळं. आणि म्हणून आज बाबासाहेबांचं आत्मचरित्र कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकवलं जाते. आता या आत्मचरित्रामध्ये बाबासाहेबांनी काय लिहिलंय? बाबासाहेबांनी या आत्मचरित्रामध्ये 6 प्रकरणं दिलेली आहेत. ते 6 प्रकरणं देत असताना त्या 6 प्रकरणामधले बाबासाहेबांवर स्वतः गुदरलेले प्रसंग केवळ जातीवादामुळे, अस्पृश्यतेमुळे या देशाला लागलेला जो कलंक, जो रोग होता अस्पृश्यतेचा, त्या अस्पृश्यतेमुळे बाबासाहेबांवर झालेले अन्याय, बाबासाहेबांचा झालेला छळ, मानसिक छळ, त्या प्रकरणावर बाबासाहेबांनी 4 प्रकरणं लिहिलेली आहेत आणि 2 प्रकरणं इतरांचे त्यामध्ये सामील केलेले आहेत. आता या बाबासाहेबांच्या पहिल्या 4 प्रकरणामध्ये जेव्हा बाबासाहेब साताऱ्यामध्ये शाळेत शिकत होते, 8-9 वर्षाचा वय असेल बाबासाहेबांचं फार तर बाबासाहेब साताऱ्यामध्ये शाळा शिकत असताना बाबासाहेबांच्या वडिलांना नोकरी साताऱ्याच्या जवळ असलेलं कोरेगाव या गावामध्ये बाबासाहेबांच्या वडिलाला नोकरी होती. बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार त्या ठिकाणी नोकरी करत होते. दुष्काळ त्या दरम्यान पडलेला होता प्रचंड, आणि ते दुष्काळातल्या कामाच्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वडिलाला त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून नोकरी मिळालेली होती. तर बाबासाहेब त्या ठिकाणी, बाबासाहेब आणि त्यांचं कुटुंब, बाकी भावंड वगैरे हे सगळे साताऱ्यात राहायचे. मग बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांना, मुलांना सांगितलं की तुम्ही सुट्टीमध्ये माझ्याकडे या. तर सुट्टीमध्ये बाबासाहेब आणि त्यांचे भावंड बाबासाहेबांच्या वडिलांना भेटायला निघतात. तर निघाल्यानंतर बाबासाहेब
सगळ्या भावंडांना कपडे वगैरे एकदम चांगल्या दर्जाचे कपडे, आणि सगळे नटून थटून ही मुलं एकदम उत्सुकतेने निघालेली वडिलांकडं, एकदम खुशीमध्ये. आणि ते रेल्वेमध्ये बसल्यानंतर तो रेल्वेचा प्रवास, रेल्वेच्या प्रवासातल्या गमती जमती, आणि जेव्हा रेल्वे मसूर नावाच्या स्टेशनवर थांबते आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रवास, रेल्वेचा प्रवास संपलेला असतो, आणि त्या मसूर स्टेशनपासून बाबासाहेबांचं वडिलांचं जे कोरेगाव आहे तिथपर्यंत त्यांना वेगळ्या वाहनाने जावं लागणार होतं. आता त्या दरम्यान वाहनं म्हणजे बैलगाड्या एवढंच वाहन त्या ठिकाणी होतं. त्यामुळं बाबासाहेब आणि त्यांचे भावंड त्या स्टेशनवर उतरले. परंतु दरम्यान बाबासाहेबांना वडिलांनी त्यांच्या पत्र पाठवलं होतं की तुम्ही निघताना मला पत्र पाठवा, म्हणजे मी तुम्हाला स्टेशनवर मी स्वतः घ्यायला येईन किंवा मी एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाठवीन, म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही. बाबासाहेबांनी पत्र पाठवलं होतं, परंतु ते पत्र त्यांचा बाबासाहेबांच्या वडिलांचा शिपाई जो आहे तो देण्यासाठी विसरला. त्यामुळं त्या स्टेशनवर कोणीच आलं नाही. मग हे मुलं त्या स्टेशनवर थांबली, सगळे लोक स्टेशनच्या बाहेर पडले, तरी ही मुलं तिथंच थांबून होती. स्टेशन मास्टरच्या लक्षात आलं की अरे हे मुलं का थांबलेली आहेत. त्यांनी विचारलं जवळ येऊन, अरे तुम्ही का थांबलात. आता ह्या मुलांच्या अंगावर एकदम चांगल्या प्रतीची कपडे असल्यामुळं त्या स्टेशन मास्टरला वाटले की हे मोठ्या म्हणजे जातीतली लोक दिसतात मुलं, म्हणून तो जवळ आला आणि तुम्ही का थांबलात. तर यांनी सांगितलं आमचे वडील येणार होते पण कोणी आलेलं दिसत नाही आणि बराच वेळ झालेला आहे आता. मग त्यांनी सहज विचारलं तुम्ही कोण आहात. आता ही मुलंच लहान, त्यांनी सांगितलं आम्ही महार आहोत. तो स्टेशन मास्तर लगेच 2-4 पावलं मागं सरकला. म्हणजे किती भयानक जातीयता त्या काळामध्ये होती. आणि मागं सरकून त्यांनी सांगितलं अच्छा ठीक आहे, मग तुम्हाला आता मार्ग एकच आहे की एखाद्या बैलगाडीनं तुम्हाला जावं लागेल आणि मी बघतो व्यवस्था करतो तुम्हाला जाण्याची. आणि तो ते बाहेर स्टेशनच्या थांबलेल्या ज्या गाड्या असतात त्या बऱ्याचशा पॅसेंजर उतरल्यामुळे बऱ्याचशा गाड्या गेलेल्या होत्या, 1-2 गाड्या त्या ठिकाणी थांबलेल्या होत्या. ते एका गाडीवानाला त्यांनी विचारलं की बाबा ह्या मुलांना तू घेऊन जातोस का. दरम्यान त्या गाडीवानाने ऐकलेलं होतं की ही मुलं महाराची आहेत. तर त्यांनी सांगितलं की नाही आमची गाडी ते गाडीला विटाळ होईल आणि हे मुलांना मी कसं काय नेणार. मग त्यांनी येऊन पुन्हा यांना सांगितलं की अरे ते असं असं म्हणतात. मग शेवटी तो स्टेशन मास्तर पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्धा पाऊण तास बसला. ही मुलं घाबरून गेली की आता करायचं काय. मग ते पुन्हा स्टेशन मास्तर आणि त्या गाडीवानाची चर्चा होऊन त्या गाडीवानाला थोडेसे पैसे जास्त देऊन आणि या मुलांना विचारलं बाबा तुमच्यापैकी कोणाला गाडी हाकता येते का. त्यातले एक जणांनी सांगितलं हो आम्ही गाडी हाकू, काय त्याच्यामध्ये अडचण नाही. मग असं ठरलं की त्या गाडीवानांनी पायी चालायचं आणि या मुलांनी गाडीत बसून एक जणांनी त्या बैलाचा ते कासरा धरून गाडीचा हाकायची आणि त्याला पैसे जास्त देऊन हा कार्यक्रम ठरला आणि ते निघाले. निघाल्यानंतर वाटेमध्ये अंधार झाला, रस्त्यात चिटपाखरू नाही, माणूस तर म्हणजे निर्मनुष्य रस्ता. हे लहान लहान मुलं असल्यामुळे थोडीशी घाबरत पण होती. आणि तो गाडीवान मागचा पुढचा विचार न करता ते गाडीमध्ये उडी मारून तो पुन्हा बसला आणि ते गाडीचा कासरा आपल्या हातामध्ये घेतला. त्या मुलांना सांगितलं बसा तुम्ही मागं, काय हरकत नाही. आणि पुढं जात असताना अंधार व्हायला लागला. ही मुलं म्हणायचे बाबा किती लांब आहे गाव, तो सांगायचा जवळच आहे. मग रस्त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा हे या ठिकाणी एक नदी आलेली आहे, या नदीच्या काठावर आपण थांबू आणि तुम्ही त्या ठिकाणी जेवण करून घ्या आणि मी गावामध्ये जाऊन जेवण करून येतो आणि मी येण्याच्या पूर्वी तुम्ही आटपून बसा. आणि तो निघून गेला आणि ही मुलं त्या नदीच्या काठावर बसले.
नदी म्हणजे कसली, ती कोरडीच नदी. त्या नदीच्या पात्रामध्ये कुठे कुठे असं ते झरे केलेले, हिरे केलेले, त्याच्यामध्ये पाणी, जनावर सगळे मलमूत्र टाकून गेलेले. आणि ही मुलं आपल्या सिदोरे सोडून बसले. चांगलं जेवण यांनी उत्कृष्ट आणलेलं होतं. मग जेवायला बसले, एक जणाला सांगितलं की तू पाणी बघा, पाणी कुठं आहे का. ते पाणी बघायला गेलं तर काय, सगळ्या त्या जनावरांच्या मलमूत्राचा वास सगळ्या पाण्याला. त्यामुळे या मुलांनी ते जेवण थोडंफार केलं आणि बांधून ठेवलं. पाणीच नाही तर जेवणार कसं. आणि हा गाडीवान तो गावात जाऊन तो जेवण करून सगळं व्यवस्थित तो आला. हे वाट पाहत बसले इथं. बऱ्याच वेळानंतर तो आला आणि ते निघाले. पुन्हा निघाल्यानंतर पुन्हा अगदी मध्यरात्र होत आली तरी काही यांचं गाव येण्याचा पत्ता नाही. मुलं घाबरली, रडायला लागली, त्याच्यावर ओरडायला लागली गाडीवानावर. मग ते गाडीवान म्हणला, बाबा आता तुम्हाला तो समोर एक दिवा दिसतो, तिथं आपल्याला मुक्काम करायचा आहे. आणि तो दिवा दिसतो तर ते ठिकाण बी बऱ्याच वेळानंतर आलं. मग ते ठिकाण होतं जकात नाका. मग त्या जकात नाक्यावर बऱ्याच गाड्या थांबलेल्या होत्या प्रवासातल्या. तर यांची गाडी एका बाजूला लावली आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही इथं जेवण करा आणि इथंच आपल्याला आज रात्र मुक्काम करायचा आणि मग सकाळी उठून आपण जाऊ. आता मुलांनी, साहजिकच प्रश्न होता मुलांना, म्हणजे अगदी घरून निघाल्यापासून पाण्याचा पत्ता नाही. लहान मुलांचं म्हणजे किती हाल झाले असतील पाण्याविना. म्हणजे पाणी हा प्रश्न अस्पृश्य असलेल्या माणसांना किती भेडसावत होता, हे या प्रसंगातून तुम्हाला दिसून येईल. तर या मुलांना त्या गाडीवानाने सांगितलं की तुम्ही ते जे जकात नाक्याचं कार्यालय आहे, तिथं तो एक माणूस असतो बसलेला, तो बहुतेक हिंदू आहे असेल, तर त्याच्याकडे जाऊन एक जण त्याच्याकडून पाणी घेऊन या आणि तुम्ही इथं जेवण करा. हा, म्हणे एक लक्षात घ्या की तुम्ही महार आहेत हे सांगू नका त्याला, फार तर तुम्ही मुसलमान आहे असं सांगा. हा गाडीवान म्हणतो यांना. आता बाबासाहेबांना उर्दू त्या काळामध्ये चांगली येत होती, त्यामुळे बाबासाहेबांनी त्या जकात नाक्यावाल्याशी चांगल्या उर्दूमधून, स्खलित उर्दूतून संभाषण केलं आणि त्याला पाणी मागितलं. परंतु तो जकात नाक्यावाला तो आगाऊच होता. त्यांनी ओळखलं यांना आणि यानं सांगितलं पाणी नाही आहे माझ्याकडं तुमच्यासाठी. म्हणजे त्याच्याकडे पाणी होतं पण यांच्यासाठी नव्हतं पाणी. त्यांनी सांगितलं वर तिकडं डोंगराच्या वर जा, तिकडे पाणी मिळेल तुम्हाला. आता रात्री 12 वाजता ही लहान मुलं डोंगरावर कशी जातील. ते बसले आपले तिथंच. डबे त्यांनी सोडलेच नाहीत. अन्न पाण्या वाचून ही लहान मुलं अक्षरशः त्या ठिकाणी उपाशी बसले. शेवटी त्या गाडीच्या खाली यांनी आपला पसारा काढून ठेवला. त्यांना असं अधूनमधून वाटायचं की हा गाडीवान आपल्याला लुटणार तर नाही. म्हणजे या धाकधुकीमध्ये त्यांनी त्या गाडीच्या खाली अंथरूण टाकलं आणि त्यांनी असं ठरवलं की बाबा दोन मुलांनी जागायचं आणि 2 मुलांनी झोपायचं. त्यातल्यांना नंतर दोघांना उठवायचं, नंतर दुसऱ्या दोघांनी झोपायचं. कारण हा गाडीवान आपल्याला ठार मारून आपल्या अंगावर काही दागदागिने वगैरे आहेत, हा लूटमार करण्याची शक्यता आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी ती रात्र त्या ठिकाणी काढली. आणि ती रात्र त्या ठिकाणी काढल्यानंतर तो पहाटेच आला गाडीवान. अरे उठा मुलांनो, म्हणे आपल्याला आता निघायचं पुढच्या प्रवासाला. ही मुलं त्याच्यावर ओरडली. त्याला सांगितलं की आता दिवस निघल्याशिवाय आम्ही उठणार नाही, अंधारात प्रवास करायची आमची अजिबात इच्छा नाही. आणि त्या गाडीवानाला त्यांनी गप्प बसवलं. आणि जेव्हा सकाळ झाली, दिवस निघाला, तेव्हा मग हे 8 वाजेनंतर ह्या मुलांनी आवरलं आणि गाडीमध्ये यांनी प्रवासाला सुरुवात केली. आणि मग ती गाडी जवळपास 11 साडे 11च्या आसपास
बाबासाहेबांचे वडील राहत होते त्या कोरेगावामध्ये पोचली. मग त्यांच्या वडिलांनी सांगितलं, अरे तुम्ही मला पत्र नाही पाठवलं. यांनी सांगितलं, आम्ही पत्र पाठवलं होतं. मग तो नोकर आला आणि तो म्हणला, सर मी हे पत्र द्यायला मी विसरलो होतो. अशा पद्धतीनं म्हणजे इतक्या लहान मुलांवर तो एक दिवस आणि ती एक रात्र बिना पाण्याची, बिना अन्नाची, अन्न तर यांच्याजवळ होतं, परंतु विना या मुलांवर झालेला अन्याय. तर हा प्रसंग बाबासाहेब विसरूच शकले नाहीत. म्हणजे हा इतक्या लहानपणी त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग त्यांनी या वेटिंग फॉर व्हिसामध्ये इतका अगदी बारीक सारीक तपशिला सह लिहिलेला आहे. आता दुसरा प्रसंग तो फार महत्वाचा आहे. म्हणजे आपणाला माहीतच आहे, आपण आपल्या वेगवेगळ्या धनंजय कीर असो, गेल ऑमेट असो, किंवा आणखी खैरमोडे असोत, किंवा आणखी विविध लेखकांनी बाबासाहेबांवर जे बाबासाहेबांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, बाबासाहेबांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्या चरित्रामधून आपण वाचलेलं आहे की बाबासाहेबांना अमेरिकेत जाण्यासाठी सयाजीराव गायकवाड बडोद्याचे महाराज यांनी स्कॉलरशिप दिली होती. आणि या स्कॉलरशिप च्या आधाराने बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातलं अभ्यासक्रम पूर्ण केला होता. आणि त्यानंतर ते 1 वर्ष पुन्हा लंडनला गेले. सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना वास्तविक पाहता 2 वेळा स्कॉलरशिप दिली होती. एक तर मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेजला जाण्यासाठी बाबासाहेबांच्या वडिलांना 50 रुपये पेन्शन होती. त्या 50 रुपयामध्ये कुटुंबाचा चरितार्थ आणि बाबासाहेबांचं कॉलेजचा खर्च हे परवडण्यासारखं नव्हतंच. म्हणून केळुस्कर गुरुजींनी, बाबासाहेबांचे जे परिचयाचे केळुस्कर गुरुजी होते, त्या केळुस्कर गुरुजींनी सयाजीराव गायकवाडांपर्यंत मध्यस्थी करून बाबासाहेबांना ती स्कॉलरशिप मंजूर करून दिली. त्यामुळे बाबासाहेबांचं BA पर्यंतचं शिक्षण त्या स्कॉलरशिपवरच झालं. त्या स्कॉलरशिप नंतर बाबासाहेब बडोद्यामध्ये, म्हणजे जे स्कॉलरशिप देताना बडोदाचे महाराज जे आहेत ते त्यांचं एक ॲग्रीमेंट होत असे की स्कॉलरशिप घेतल्यानंतर, शिक्षण झाल्यानंतर तुम्ही काही दिवस आमच्या राज्यामध्ये येऊन नोकरी केली पाहिजे. तर त्याप्रमाणे बाबासाहेब जेव्हा BA झाले तेव्हा त्या बडोद्यामध्ये गेले. आणि बडोद्यामध्ये नोकरीसाठी जात असताना मात्र बाबासाहेबांचे वडील यांनी त्यांना हरकत घेतली. बाबासाहेबांना सांगितलं की नको जाऊ. कारण बाबासाहेबांच्या वडिलांना माहीत होतं की बडोदा हे शहर किंवा बडोदा हे संस्थान अत्यंत जातीवादी, कट्टर जातीवादी आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना प्रचंड त्रास होईल, हे बाबासाहेबांच्या वडिलांना माहीत होतं. म्हणून बाबासाहेबांच्या वडिलांनी सांगितलं की तू जाऊ नको. परंतु बाबासाहेब म्हणले की मी महाराजांना शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाखातर मला जावंच लागेल. आणि म्हणून बाबासाहेबांच्या वडिलांशी भांडण झालं असलं तरी बाबासाहेबांनी केवळ दिलेल्या शब्दाखातर बाबासाहेब त्या बडोद्याला गेले. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना प्रचंड मानसिक त्रास झाला. त्या ठिकाणी त्यांना त्या सैन्यातील एक खातं दिलं होतं, परंतु बाबासाहेबांसमोर फाईल फेकून द्यायचे, पाण्याच्या भांड्याला हात लावू द्यायचा नाही, शिपायाला पाणी मागितलं तर शिपाई पाणी द्यायचा नाही, राहण्याचा प्रॉब्लेम. बाबासाहेब सुरुवातीला आपल्या मागासवर्गीयांच्या वस्तीमध्ये 2-3 दिवस राहिले, परंतु नंतर त्या ठिकाणी असलेल्या ज्या पंडित आत्माराम होते, त्यांनी आर्य समाजाचे ते काम करत असल्यामुळे त्यांच्या कार्यालयामध्ये बाबासाहेबांची व्यवस्था केली. परंतु काही दिवसानंतर बाबासाहेबांना तार आली की बाबासाहेबांचे वडील अत्यंत आजारी आहेत. आणि ते तार आल्यामुळे बाबासाहेब त्या ठिकाणाहून परत आले. आणि बाबासाहेब आल्यानंतर काही दिवसातच बाबासाहेबांचे वडिलांचं निधन झालं. आणि त्या दुःखामध्ये बाबासाहेब पुन्हा काही बडोद्याला जाऊ शकले नाहीत. दरम्यान सयाजीराव गायकवाड मुंबईमध्ये आले होते. हे कळल्यानंतर पुन्हा केळुस्कर गुरुजींनी
बाबासाहेबांना त्यांच्यापर्यंत नेण्याची योजना आखली आणि सयाजीराव गायकवाडांना सांगितलं की बाबासाहेबांना पुढच्या शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात अमेरिकेत जायचं आहे, तर पुढची स्कॉलरशिप मंजूर केली तर बरं होईल. तर बाबासाहेबांना पुन्हा एक 3-4 वर्षासाठी सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप मंजूर केली आणि बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठाला गेले. त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत म्हणजे 2-3 वर्षामध्ये त्यांचं त्या ठिकाणचं MA PhD हे सगळं त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केल्यानंतर 1 वर्ष स्कॉलरशिपचा शिल्लक होता म्हणून बाबासाहेब तिथल्या काही प्राध्यापकांचे शिफारसपत्र घेऊन लंडनला गेले. बाबासाहेबांची इच्छा होती PhD केली तरी मला पुन्हा अर्थशास्त्रामध्ये DSc करायची. या आत्मविश्वासाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेब गेले आणि ते केवळ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये DScचाच अभ्यास त्यांनी केला नाही, तर त्यासोबत ग्रेझिनमध्ये बॅरिस्टरीच्या अभ्यासक्रमाला सुद्धा त्यांनी प्रवेश घेतला. म्हणजे 2 अभ्यासक्रम एकाच वेळी त्यांनी, कारण त्यांना माहीत होतं की आपली परिस्थिती नाही आहे म्हणजे पुन्हा वारंवार येण्याची किंवा या ठिकाणी अनेक वर्ष राहण्याची. त्यामुळे त्या एका वर्षामध्ये त्यांनी ते सुरू केलं आणि सयाजीराव गायकवाडांना एक त्यांच्या संस्थानांना पत्र पाठवलं की मला काही वर्ष अजून स्कॉलरशिपची मुदत वाढवून द्या, जेणेकरून मी या ठिकाणचं DSc आणि बॅरिस्टरचं मी अभ्यासक्रम पूर्ण करेन. परंतु बडोदा संस्थानाने बाबासाहेबांचं ते ऐकलं नाही आणि बाबासाहेबांना ती स्कॉलरशिप काही मंजूर केली नाही. त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब मुंबईला किंवा भारतामध्ये निघून या. आणि मग बाबासाहेबांनी तो अभ्यासक्रम अर्धवट सोडला आणि भारताकडे निघाले. दरम्यान त्यांनी त्या ठिकाणी त्या विद्यापीठामध्ये परवानगी घेतली होती की मी 3 ते 4 वर्षानंतर पुन्हा येईन आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करेन, तर त्याची मला परवानगी देण्यात यावी. आणि त्या विद्यापीठाने त्यांना परवानगी दिली की ठीक आहे म्हणले. मग बाबासाहेब आल्यानंतर भारतामध्ये 1916 मध्ये वगैरे, तर ते आल्यानंतर बाबासाहेब पुन्हा बडोद्याला गेले. बाबासाहेबांची फॅमिली सगळी मुंबईमध्ये राहत होती आणि बडोद्याला गेल्यानंतर जो त्या ठिकाणी बाबासाहेबांवर प्रसंग गुदरला, त्या प्रसंगावर या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे. त्या प्रकरणाची मी ही पार्श्वभूमी थोडक्यात तुम्हाला सांगितली. आता या प्रकरणामध्ये काय आहे, आता जेव्हा बाबासाहेब निघतात बडोद्याला घरून रेल्वेनी आणि रेल्वेनी निघाल्यानंतर मग बाबासाहेब त्या बडोदा स्टेशनमध्ये उतरतात. आता उतरल्यानंतर बाबासाहेबांच्या समोर एक प्रश्न उभा होता की आता या ठिकाणी जायचं कुठं, म्हणजे थांबायचं कुठं. कारण बाबासाहेबांना मागच्या वेळेसचा अनुभव बडोद्याचा भयानक होता. राहण्याची व्यवस्था नव्हती, खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती आणि कार्यालयामधला मानसिक छळ तो वेगळाच. तरी सुद्धा केवळ त्या ॲग्रीमेंटमुळं, महाराजांना दिलेल्या शब्दामुळं बाबासाहेब बडोद्याला पुन्हा गेले. आता पहा, बाबासाहेब हे दुसऱ्या वेळा जेव्हा बडोद्याला जातात तेव्हा 4-5 वर्ष 5-6 वर्ष अमेरिकेत राहिलेले, लंडनमध्ये राहिलेले, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास, तेज आणि त्यांची शरीरयष्टी एकदम हा एकदम गोरागोमटा तरुण आणि प्रचंड आत्मविश्वासाचं तेज चेहऱ्यावर, आणि हे सगळं घेऊन बडोद्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी स्टेशनवरून आता जायचं कुठं हा प्रश्न त्यांच्यासमोर पुन्हा उभा राहिला. मग ते आजूबाजूला थोडीशी चर्चा वगैरे केल्यानंतर एका टांग्यावाल्याने सांगितले की तुम्ही हिंदू लॉजवर तर जाऊ शकणार नाही. बाबासाहेबांना माहीत होतं की आपल्याला त्या ठिकाणी ते हॉटेल रूम देणार नाहीत. म्हणून मग एक जणांनी त्यांना सुचवलं की तुम्हाला या ठिकाणी एक पारशी लोक चालवत असलेली एक धर्मशाळा आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा. मग ते बाबासाहेबांना वाटलं की बाबा अरे पारशी लोक ते झोरोस्ट्रियन असतात, ते
अस्पृश्यता पाळत नाहीत, हे बाबासाहेबांना अमेरिकेत माहीत होतं. आणि बाबासाहेब अमेरिकेत जेव्हा राहिले होते तेव्हा तिथं काहीच नव्हतं, अस्पृश्यता हे असलं काही नव्हतं. त्या ठिकाणी बाबासाहेब एकदम मुक्तपणे संचार करत होते, मुक्तपणे राहत होते, सर्व मित्रमंडळीसोबत व्यवस्थित राहत होते, अभ्यास करत होते. पण जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा पुन्हा ते सुरू झालं. मग ते बाबासाहेबांना पुन्हा तो प्रसंग, तर बाबासाहेबांना वाटलं की इतका मी सगळा अभ्यास करून एवढं हे विद्वान होऊन या ठिकाणी आलो, तरी शेवटी मी जात असल्यामुळं माझं जे आहे शिक्षण हे इथल्या लोकांना ते कवडी मोलच. अशा याच्यामध्ये ते त्या पारशी लोकांच्या धर्मशाळेमध्ये गेले. आणि ते धर्मशाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं की मला या ठिकाणी बाबा काही दिवसासाठी रूम द्या. मग तिथला जो केअरटेकर होता ते बाबासाहेब एकदम दिसायला एकदम श्रीमंत व्यक्तिमत्व दिसत असल्यामुळं त्यांनी बाबासाहेबांना एक रूम दिली. आणि रूम दिल्यानंतर बाबासाहेबांना सांगितले की तुम्ही त्या वरच्या रूममध्ये तुम्ही सामान तुमचं ठेवा. आणि बाबासाहेब रूममध्ये गेले आणि बाबासाहेब कपडे चेंज करत असताना तो रजिस्टर घेऊन आला, केअरटेकर, बाबासाहेबांच्या नावाची नोंद करायसाठी. दरम्यान बाबासाहेबांनी शर्ट वगैरे काढलेला होता. तर शर्ट काढल्यानंतर हे पारशी लोक काहीतरी वेगळे कपडे घालतात, सुद्री कोष्टी काहीतरी नाव असं असतं ते. तर ते त्या बाबासाहेबांच्या अंगावर दिसलं नाही. तर तो केअरटेकर घाबरला. तो म्हणे अरे तुम्ही पारशी नाही का? ते बाबासाहेब म्हणले नाही, मी हिंदू आहे. आणि मग ते म्हणले मग नाही, इथं तर केवळ पारशी लोकांनाच आम्ही राहू देतो. मग आता ते तुम्ही इथून निघा, दुसरीकडे बघा. ते बाबासाहेब म्हणले आणि मला काही दिवसासाठी राहायचंय, पाहिजे तर पैसे जास्त घे. नाही म्हणे तुमचं नाव याच्यामध्ये लिहिल्यानंतर लोकांनी पाहिलं तर मला अडचण होईल. मग बाबासाहेब म्हणले बाबा एवढाच प्रश्न आहे ना, तर माझं नाव बदलून लिहे त्याच्यामध्ये. मग त्या रजिस्टरमध्ये बाबासाहेबांनी एदलजी सोराबजी असं नाव बदलून लिहिलं. त्याच्यामध्ये एक पारशी नाव लिहिलं. आणि पारशी नाव लिहिल्यानंतर त्या केअरटेकरला काही पैसे जास्त देऊन मग त्या केअरटेकरनी बाबासाहेबांना एक पुन्हा ती म्हणले बाबा तुम्ही ह्या रूममध्ये नका राहू, दुसऱ्या रूममध्ये तुमची व्यवस्था करतो. आणि ते बाबासाहेबांना अशी रूम दिली की त्याच्यामध्ये सगळं भंगार पडलेलं फर्निचर, तुटले फुटलेलं फर्निचर टाकून दिलेलं. त्या ठिकाणी सगळ्या त्या वटवाघूळ इकडून तिकडून पळत असलेले सगळे उंदरं त्या ठिकाणी धुमाकूळ घालत होते. अशी रूम बाबासाहेबांना, म्हणजे ते जवळपास एक स्टोअर रूम म्हणूनच ठेवलेली असली पाहिजे, त्या रूममध्ये बाबासाहेबांना त्यांनी दिलं. बाबासाहेबांना वाटलं बा ठीक आहे, आता म्हणजे काहीच नसल्यापेक्षा हे काहीतरी आपली अंग टाकायची सोय तर झालेली आहे. म्हणून बाबासाहेबांनी, म्हणजे बघा अमेरिकेसारख्या ठिकाणी प्रचंड विद्वत्ता प्रचूर माणूस, लंडन सारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन आलेला माणूस, त्याची परिस्थिती काय या देशातल्या लोकांनी केली. तरी बाबासाहेबांनी ते म्हणजे ठीक आहे म्हणले. बाबासाहेब थांबले आणि त्यांनी कार्यालयामध्ये जॉईन केलं. बाबासाहेबांना त्यावेळेस अर्थशास्त्रातले प्रकांड पंडित, म्हणजे इंग्लंड सारख्या ठिकाणी ज्यांच्या फिलॉसॉफीवर इंग्लंडचं अर्थशास्त्र चाललेलं होतं, त्या फिलॉसॉफरला आडवा तिडवा बाबासाहेबांनी सगळा त्यांच्या ग्रंथामध्ये केलेला. असं एवढा प्रचंड विद्वान माणूस जेव्हा त्या बडोदा संस्थानामध्ये नोकरीला जातो, त्या ठिकाणी त्यांना सुरुवातीला फायनान्स अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये त्यांची नियुक्ती केली असं सांगण्यात आलं. परंतु नियुक्ती ही त्यांना सुरुवातीला ट्रेनी म्हणून त्यांची अपॉइंटमेंट केली, 150 रुपये वेतनावर. आणि ट्रेनी तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्या डिपार्टमेंटचं नॉलेज घ्या. बाबासाहेब म्हणले अरे मी इतका म्हणजे अमेरिकेमध्ये MA PhD करून आलेलो आहे, मला एखाद्या प्राध्यापकाची नोकरी तुम्ही दिली असती तर बरं झालं असतं. परंतु बाबासाहेबांचं ते ऐकलं नाही त्यांनी. आणि बाबासाहेबांना त्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये त्यांच्या ठेवलं.
आता त्या ठिकाणी कार्यालयामध्ये बाबासाहेब पोहोचायच्या आधीच बाबासाहेबांची जात पोचलेली होती. त्यामुळं कार्यालयामध्ये या तिथल्या लोकांनी बाबासाहेबांचा वारंवार अपमान करणं, सयाजीराव गायकवाडांनी आमच्या डोक्यावर महार आणून बसवलाय अशी कॉमेंट करणं, त्यांना फाईल मागितली एखादी तर ती फाईल फेकून देणं अंगावर. म्हणजे शिपाई सुद्धा, जो ज्याचा शिक्षणाचा गंध नाही असा माणूस या PhD असलेल्या माणसाच्या अंगावर फाईल लांबून फेकतो. म्हणजे त्या माणसाला म्हणजे आपला स्पर्श झाला नाही पाहिजे. बरं, त्या ठिकाणी काम करत असताना बाबासाहेबांनी पाणी मागितलं तर तो शिपाई पाणी देत नव्हता, आणि बाबासाहेब स्वतः उठून त्या भांड्यातून पाणी घ्यायला गेले तर ते पाण्याच्या भांड्याला हात लावू देत नव्हते. म्हणजे कार्यालयामध्ये अशा पद्धतीचा मानसिक छळ, राहण्याच्या ठिकाणी असा मानसिक छळ, आणि तरी सुद्धा बाबासाहेबांनी, कारण बाबासाहेब शब्दाचे पक्के होते, बाबासाहेबांनी ते सहन केलं सगळं. केवळ सयाजीराव गायकवाडांना शब्द दिला होता. परंतु 8 ते 10 दिवसानंतर जेव्हा कार्यालयामध्ये काम करत असताना ही गोष्ट सगळीकडे पसरतेच. ते लोकांना कळलं की अरे एक महार माणूस त्या पारशाच्या लॉजमध्ये राहतो. मग ते पारशाचे 10-15 लोक काठ्या घेऊन अक्षरशः त्या लॉजवर आले, धर्मशाळेवर आले, बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी. बाबासाहेब सकाळी नुकतेच कपडे वगैरे घालून तयारी करून ऑफिसला निघायचे तयारीमध्ये होते. तेवढ्यात काही गोंधळ बाबासाहेबांच्या कानावर आला, आणि बाबासाहेब असं दरवाजातून डोकावून पाहतात तर समोर 10 ते 15 लोक काठ्या घेऊन उभे, आणि बाबासाहेबावर एकदम प्रश्नांची सरबत्ती त्या ठिकाणी, की तू कोण आहेस, इथं कसा आलास, तू या ठिकाणी यायची हिंमत कशी झाली. आणि बाबासाहेब अवाक झाले. बाबासाहेब म्हणले, अरे ठीक आहे, जे आहे ते माझ्याकडून चूक झाली आहे, तर मला एक 8 दिवस पुन्हा मुदत द्या, मी माझी व्यवस्था बघतो आणि नंतर जातो. तर ते बाबासाहेबावर इतके प्रचंड भडकलेले होते की बाबासाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की मी जर त्यांच्याशी जास्त आर्ग्युमेंट केली असती तर त्या ठिकाणी माझा खून सुद्धा झाला असता, हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय प्रसंग आला असेल बाबासाहेबावर त्यावेळी. आणि या लोकांनी सांगितले की आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ही खोली खाली दिसली पाहिजे, या ठिकाणी तो दिसला नाही पाहिजे, अशी धमकी देऊन ते लोक निघून गेले. आता बाबासाहेब अवाक झाले, आता करायचं काय. बाबासाहेबांनी हे जेव्हा कार्यालयामध्ये सांगितलं, महाराजांच्या कानावर घातलं की हे अशा पद्धतीचं माझ्यावर इकडं म्हणजे राहण्याचा बी प्रॉब्लेम, आणि इकडं पण कार्यालयाच्या ठिकाणी हा सगळा. बाबासाहेब ते कार्यालयामध्ये त्या स्पोर्ट्स क्लबमध्ये जेव्हा ते टेनिस वगैरे खेळायला जायचे, तिथं सुद्धा यांनी ऑब्जेक्शन घेतलं की बाबासाहेबांना सांगितलं तुम्ही आमच्या सोबत खेळायचं नाही, आणि तुम्ही या क्लबमध्ये तुम्ही या, परंतु तुम्ही त्या कोपऱ्यात बसा म्हणे एका ठिकाणी, आणि तुम्हाला काही खायचं वगैरे असेल तर तिथं एक मुस्लिम वेटर असेल, त्या मुस्लिम माणूस तुम्हाला आणून देईल, बाकी तुम्ही इकडं तिकडं काही करू नका. म्हणजे हे सगळे मानसिक छळ बाबासाहेबांनी जेव्हा सयाजीराव गायकवाडांच्या कानावर घातला, तर सयाजीराव गायकवाडनी सांगितले की बाबासाहेब हे परंपरेपासून म्हणजे शतावधी वर्षापासून हे सगळं चालत आलेलं आहे, आणि हे आपण एका दिवसामध्ये म्हणजे संपूर्ण नष्ट करू नाही शकणार. त्यामुळे तुम्ही सबुरीने घ्या, तुम्ही सहन करा. आता ह्या असा छळ माणूस कसा सहन करेल, कुठलाही माणूस. तर बाबासाहेबांना हे, आणि इकडं धमकी दिलेली की 8 नंतर इथं दिसलंच नाही पाहिजे, म्हणजे जायचं कुठं. आता नोकरी ठीक आहे, नोकरी बाबासाहेबांनी ते सगळं सहन करतच होते, परंतु कमीत कमी राहण्याची तरी व्यवस्था झाली पाहिजे होती. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबासाहेबांवर आणि सयाजीराव गायकवाडांवर जी मंडळी शेकडो पुस्तकं लिहितात, संशोधन करतात, त्या संशोधनामध्ये ते असं लिहितात
की बाबासाहेबांना गेस्ट हाऊसची व्यवस्था केलेली होती. ते अगदी पुरावे देतात कागदपत्राचे. गेस्ट हाऊसची व्यवस्था केली होती. बाबासाहेबांसाठी स्वतंत्र घर बांधण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला होता. आता हे सगळं या सयाजीराव गायकवाडांवर लिहिणारे हे जे संशोधक आहेत, आता हे संशोधकांचं डोकं मला आता कळत नाही त्यांना काय बोलावं. आणि या संशोधकांना महाराष्ट्र शासन प्रचंड अनुदान देते आणि ते लिहितात बाबासाहेबांना गेस्ट हाऊसची. अरे बाबासाहेबांना गेस्ट हाऊसची सोय केली होती, मग ते गेस्ट हाऊस गेलं कुठं? बाबासाहेब त्या पारशाच्या लॉजमध्ये का राहिले? आणि हे बाबासाहेबांनी लिहिलंय. बाबासाहेब खोटं तर लिहिणार नाहीत. आणि बाबासाहेब खोटे, तुम्ही हे दीडदमडीचे तुम्ही संशोधक ते खरे असं कसं होईल? परंतु ते ठासून लिहितात. तर याची चिरफाड आमच्या विचारवंतांनी करायला पाहिजे, परंतु तिकडे दुर्लक्षच आहे आमचं. असो, तो मुद्दा वेगळा आहे. मग बाबासाहेब त्या ठिकाणी 8 वाजता बाबासाहेब आले. त्यांचं सामान, कारण बाबासाहेबांनी त्यांचे 2-3 मित्र त्या ठिकाणी होते, त्या मित्रांना विचारून पाहिलं, माझी काही तुमच्या घरी सोय होऊ शकते का? ते सगळ्यांनी नकार दिला. मग शेवटी बाबासाहेबांचा नाईलाज होता. बाबासाहेबांनी सामान घेतलं आणि त्यांनी परत मुंबईला जाण्याचा विचार केला. आणि तो विचार करून बाबासाहेबांची मुंबईला जाण्याची ट्रेन ही 9 वाजेची ट्रेन होती. बाबासाहेब काही तास 8 वाजता कसे 5 वाजताच बाबासाहेबांनी येऊन सामान घेतलं. आणि ते तेवढा मधला काळ बाबासाहेब त्या ठिकाणी असलेल्या त्या एका कामठी नावाच्या उद्यानामध्ये येऊन बसले, एका झाडाखाली बसले वेळ घालवण्यासाठी. आणि तो वेळ घालवत असताना मग बाबासाहेबांना सगळं आठवायला लागलं. बाबासाहेबांना आपली लहानपणीच गेलेली आई आठवायला लागली. बाबासाहेबांना आपले वडील गेल्याचे ते आठवायला लागले. बाबासाहेबांना आपलं कुटुंब आठवायला लागलं. आणि बाबासाहेबांना असं वाटायला लागलं की मी एवढा प्रचंड विद्वान मनुष्य असून माझ्यावर एवढा भयानक प्रसंग येतो या देशामध्ये, तर माझे जे गोरगरीब अशिक्षित खेड्यापाड्यात राहणारे जे माझे बांधव आहेत त्यांच्यावर काय प्रसंग येत असेल, हा विचार करून बाबासाहेब अस्वस्थ होतात. बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्यांच्या या चरित्रामध्ये. आणि ते अश्रू वाहत असताना मग बाबासाहेब संकल्प करतात की आता यानंतर मी माझ्या या दीन दलित गरीब दुबळ्या जनतेवर होणारे अन्याय मी दूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते दूर जर नाही मी करू शकलो तर मी स्वतःला गोळी घालून घेईन. म्हणजे एवढा प्रचंड संकल्प, मोठा संकल्प बाबासाहेब. म्हणजे बाबासाहेबांवर स्वतःवर वैयक्तिकरित्या एवढे प्रसंग गुदरतात तरी बाबासाहेब विचार कोणाचा करतात? बाबासाहेब समाजाचा विचार करतात. हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी संकल्प केला की माझ्या समाजावरचा मी अन्याय दूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या ठिकाणी जो संकल्प केला तो संकल्प नंतर बाबासाहेबांनी खरा करून दाखवला हे आपल्याला माहीतच आहे. मग बाबासाहेब त्या ठिकाणाहून मग रेल्वेमध्ये बसले आणि परत मुंबईला आले. आता तो जो संकल्प केला होता बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी बसून, त्या ठिकाणाला गुजरातमधल्या आपल्या बांधवांनी संकल्पभूमी म्हणून आता त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी बाबासाहेब ज्या दिवशी त्या ठिकाणी बसलेले होते त्या दिवशी त्या ठिकाणी गुजरातमधील दलित बांधव किंवा महाराष्ट्रातील सुद्धा ज्यांना ज्यांना माहीत आहे हे लोक त्या ठिकाणी जातात त्या संकल्पभूमीवर. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचं दर्शन घेतात, बाबासाहेबांच्या प्रतिमांचं. आणि हा प्रसंग बाबासाहेबांनी एवढा मोठा या ठिकाणी लिहिलेला होता. आता या पुढं म्हणजे बाबासाहेबांनी हा जो बडोद्यामध्ये झालेला प्रसंग आहे तो बाबासाहेब लिहित असताना असं म्हणतात की मी फक्त माझ्यावर झालेले सामाजिक अन्यायच मी लिहिणार आहे या ठिकाणी, बाकीचं मी लिहिणार नाही. म्हणजे बाकीचं अनेक गोष्टी बाबासाहेबांना सांगण्यासारख्या होत्या परंतु बाबासाहेबांनी त्या लिहिल्या नाहीत. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये न लिहिलेला प्रकार मी या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगतो की बाबासाहेब मुंबईला परत गेल्यानंतर त्यांचं ॲग्रीमेंट तुटलं
की ते बाबासाहेब त्या ठिकाणी नोकरी करायला थांबू शकले नाहीत त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळं. मग या बडोदा संस्थानांनी काय केलं की बाबासाहेबांना पत्रावर पत्र पाठवायला सुरुवात केली, की बाबासाहेबांना सांगितलं की तुम्हाला आम्ही जी स्कॉलरशिप दिलेली होती ती तुम्ही परत करा. मग त्यांचा त्यांनी ते हिशोबच केला. बाबासाहेबांना कपडे घेण्यासाठी दिलेले पैसे, बाबासाहेबांना प्रवासासाठी दिलेले पैसे, बाबासाहेबांना त्या ठिकाणी राहण्याची केलेली सोय, त्याबद्दलचे अमेरिकेतले स्कॉलरशिप, हा सगळा खर्च जवळपास 20 ते 24,000 रुपये बाबासाहेबांना त्या संस्थानांनी पत्रावर पत्र पाठवायला सुरुवात केली. आता या ठिकाणी मला प्रश्न असा पडतो की बाबासाहेबांना दिलेली ती स्कॉलरशिप होती का कर्ज होतं? आता आपल्या ज्या बाबासाहेबांवर लिहिलेले चरित्रकार आहेत सगळे, ह्या चरित्रकारांनी हे सगळं म्हणजे स्कॉलरशिपच आहे बा सयाजीराव गायकवाडांनी दिलेली असंच लिहिलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने विचार करतो. बडोदा संस्थानचे बाबासाहेबांवर फार उपकार आहेत, बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली म्हणून ते शिकले, या सगळ्या गोष्टी. परंतु बाबासाहेबांना ती स्कॉलरशिप नव्हती, बाबासाहेबांना दिलेलं ते कर्ज होतं. हे मग त्या बाबासाहेबांवर जे पत्र पाठवले जायचे, स्मरणपत्र पाठवले जायचे की तुम्ही हे कर्ज परत करा. आणि एक पत्र तर शेवटी असं पाठवलं, हे पत्र सगळे बाबासाहेबांवरचे जे खंड आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी छापलेले, त्या खंडामध्ये आहेत हे पत्र. बाबासाहेबांचं पत्र एक फार मोठं पत्र, बाबासाहेबांनी उल्लेख केलेला जो पत्र आहे हे पत्र त्या गव्हर्नमेंटच्या आपल्या या खंडामध्ये छापलेलं आहे, विस्तृतपणे छापलेलं आहे. त्या पत्रात बाबासाहेबांना त्या जे पत्र आलं होतं संस्थानाचं, त्या पत्रात लिहिलं होतं की बाबासाहेब तुम्ही हे पैसे परत करा, नाही तर तुमच्यावर कोर्टामध्ये आम्ही खटला दाखल करू. बघा, म्हणजे ह्या गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसाला बऱ्याच जणांना ह्या माहीत नाहीत. बाबासाहेबांवर खटला दाखल करायला निघालं होतं बडोदा संस्थान, ती दिलेली स्कॉलरशिप परत करा म्हणून. वास्तविक पाहता बडोदा संस्थानांनी बाबासाहेबांना 20-22 हजार रुपये स्कॉलरशिप दिली होती, परंतु त्याचबरोबर बडोदा संस्थानांनी जवळजवळ 80 ते 90 कोटी रुपये वाटलेले होते. महाराष्ट्रातले मग ते सावरकर असोत, टिळक असोत किंवा आणखी असे बरेच लोक आहेत ज्यांना करोडो रुपये या बडोदा संस्थानांनी दिले होते, परंतु त्याच्यातला 1 रुपया त्यांनी परत मागितला नव्हता. परंतु बाबासाहेबांना दिलेले 20,000 मात्र मागण्यासाठी, परत करण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांना कोर्टाची धमकी दिली. मग बाबासाहेबांनी त्यांना प्रत्येक पत्राचं उत्तर लिहिताना बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा हो, मी तुमचे पैसे परत करणार आहे, परंतु आता माझी परिस्थिती नाही आहे माझी पैसे तुम्हाला देण्याची. म्हणजे या दरम्यान बाबासाहेबांची सोन्यासारखी 2-3 लेकरं वारलेली असतात, निधन पावलेली असतात, बाबासाहेबांचे वडील वारलेले असतात, बाबासाहेबांचा संसार कसा तरी मेटाकुटीला येऊन चाललेला असतो. आणि अशा प्रसंगात या कोर्टाच्या धमक्या हे बडोदा संस्थान देत होतं बाबासाहेबांना. किती भयानक बाबासाहेबांवर म्हणजे ताण असेल याचा विचार करा. आणि हे करत असताना मग त्या शेवटच्या पत्राला जे बाबासाहेबांनी उत्तर दिलं, त्या पत्रात बाबासाहेब म्हणतात की अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्यावर जो 20-22 हजाराचा तुम्ही खर्च केलेला आहे, तो खर्च ते जे पैसे आहेत मी मुंबई विद्यापीठाला देतो. बडोदा संस्थाला दिले तर बडोदा संस्थान ते वैयक्तिक खर्चासाठी त्याचा वापर करेल, परंतु हे पैसे मी मुंबई विद्यापीठाला देतो आणि त्या पैशामधून तुम्ही दलित मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सयाजीराव गायकवाडांच्या नावाने स्कॉलरशिप सुरुवात करा. हा एक बाबासाहेबांनी त्यांना पर्याय दिला होता, परंतु तोच पर्याय बी त्यांनी साफ धुडकावून लावला आणि बाबासाहेबांना सांगितलं ते काही नाही, तुम्ही ते पैसे परत करा. मग बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी तुम्हाला ते परत करीन. आणि नंतर जेव्हा बाबासाहेब 1930ला जेव्हा लंडनमध्ये जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्सला जातात, त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला भारतातले दिग्गज उपस्थित होते आणि त्याचबरोबर संस्थानिक सुद्धा उपस्थित होते बरेचसे. तर त्या संस्थानिकामध्ये
सयाजीराव गायकवाड महाराज, बडोद्याचे महाराज, हे सुद्धा उपस्थित होते. आणि मग त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जे भाषण केलं इंग्रजांच्या त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, म्हणजे आम्ही इंग्रजाचे गुलाम होतो त्या काळामध्ये, आणि गुलाम त्या ठिकाणच्या राज्यसत्तेला त्या ठिकाणी जाऊन आव्हान करतो. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही भारतामध्ये आल्यापासून, तुम्ही जेव्हा भारतामध्ये आला होतात तेव्हा आमच्या दलित बांधवांची जी परिस्थिती होती त्यामध्ये तिळमात्र बदल झालेला नाही, आणि आजही तीच परिस्थिती आहे. म्हणजे या 100-150 वर्षामध्ये तुम्ही आमच्यासाठी काहीच केलेलं नाही, हे बाबासाहेब त्या ठिकाणी ठणकावून सांगतात इंग्रजांना, जे इंग्रजाचे त्या ठिकाणी राज्यकर्ते होते त्यांना. ते सगळं सभागृह अवाक झालं. इवन सयाजीराव गायकवाडांना तर ते म्हणजे त्यांनी असा विचारही केला नव्हता की हे एवढं परखडपणे बोलू शकतात. आणि ते बाबासाहेबांचं भाषण झाल्यानंतर, कॉन्फरन्स संपल्यानंतर, सयाजीराव गायकवाड हे त्या ठिकाणी बाबासाहेबांकडं हस्तांदोलन करण्यासाठी येतात, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी येतात. म्हणजे ह्या सगळ्या आम्ही आता सांगितले बडोद्यातले प्रकरण 1917-18 पर्यंतचे. त्याच्यानंतर बाबासाहेबांची आणि सयाजीराव गायकवाडांची ही पहिली भेट, म्हणजे एवढा गॅपमध्ये गेलेला होता. बाबासाहेबांना फक्त पत्र येत होती. मग बाबासाहेबांनी पाहिलं सयाजीराव महाराज समोरून येतात. सयाजीराव गायकवाड काही शब्द बोलण्यापूर्वीच बाबासाहेब त्यांना म्हणतात की महाराज, मी तुमचे पैसे परत करणार आहे. आणि सयाजीराव गायकवाडांना त्या ठिकाणी प्रचंड लाजल्यासारखं झालं की अरे, एवढा मोठा प्रचंड विद्वान माणूस आणि 20-22 हजाराच्या कर्जासाठी आपण त्यांच्याकडं अशा पद्धतीची मागणी करतो, किंवा ते स्वतः इथं सगळ्या लोकांसमोर म्हणतात की तुमचे मी देणार आहे पैसे, स्कॉलरशिप दिलेली मला तुम्ही परत मी तुम्हाला देणार आहे. ते त्यांना प्रचंड लाजल्यासारखं झालं. आणि महाराजांनी सांगितलं की नाही मिस्टर आंबेडकर, आम्ही तुमची स्कॉलरशिप माफ केलेली आहे. म्हणजे बघा की बाबासाहेबांवर 1917 ते 17-18 पासून ते 1930 पर्यंत प्रचंड एवढा ताण होता त्या स्कॉलरशिप परत करण्याचा. मग त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाडांना हे बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते दिसलं, आणि तिथं त्यांनी सांगितलं की तुमची स्कॉलरशिप मी माफ केलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना त्या ठिकाणी पार्टी दिली, चांगल्या हॉटेलमध्ये त्यांना त्या ठिकाणी पार्टी दिली. काही बाबासाहेबांना नंतर इकडं त्यांचं मुकणं एक सुरू होऊन बंद पडलेलं होतं, बहिष्कृत भारत सुरू झालेलं होतं. हे सगळे वर्तमानपत्र बाबासाहेबांचे सुरू झालेले होते. चळवळ सुरू झालेली होती. दरम्यान बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर, हे सगळे सत्याग्रह आणि बाबासाहेबांचं आंदोलन सुरू झालेलं होतं. त्यासाठी काही त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाडांनी मदत लोकांकडून पैसा जमा करून बाबासाहेबांना त्या ठिकाणी ती आर्थिक मदत सुद्धा केली, ती गोष्ट वेगळी. म्हणजे सयाजीराव गायकवाडांचे उपकार आमच्यावर प्रचंड आहेत हे आम्ही मान्यच करतोय. परंतु बाबासाहेबांचा जो छळ झाला तो त्या छळावर अंकुश ठेवू शकत होते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड. कारण त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी किंवा बरेच सामाजिक कायदे त्यांनी केलेले होते, परंतु त्याचा अंमल काही होताना दिसत नव्हता. कारण त्यांच्या कार्यालयातलेच लोक एवढे उर्मटपणे बाबासाहेबाशी वागत होते, म्हणजे त्यांचा धाक नव्हता त्याच्यावर. मी तर नेहमी असं सांगतो की त्याविरुद्ध एकाच कालखंडामध्ये 2 मराठे या ठिकाणी राजे होते. दुसरा मराठा राजा कोल्हापूरचा राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजाच्या राजवटीमध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये एखाद्या मागासवर्गीयावर जर अन्याय झाला तर राजर्षी शाहू महाराजाचं पित्त खवळत होतं. एक प्रसंग मी छोटासा मुद्दाम सांगतो की गंगाराम कांबळे नावाच्या एका महाराजांच्या त्या कर्मचाऱ्याला कुठल्या तरी तळ्याला किंवा हौदाला पाण्याला हात लावला म्हणून तिथल्या काही लोकांनी त्याला बेदम मारलं. आणि हे महाराजांना शाहू महाराजांना समजलं. शाहू महाराजांना त्या माणसांना चाबकानी फोडलं होतं. म्हणजे शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड किती फरक वाटतो आपल्याला. बाबासाहेबांवर एवढा अन्याय झाला तरी सयाजीराव गायकवाड बाबासाहेबांना सांगतात तुम्ही सहनच करा. म्हणजे
हा या चरित्राच्या बाहेरचा प्रसंग आहे, परंतु तो थोडा संदर्भ लागावा म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. आता तिसरं प्रकरण जे आहे, तिसरं प्रकरण जे आहे ते बाबासाहेब 1929च्या आसपास इथल्या असेंब्लीनी बाबासाहेबांची मागासवर्गीयावर होणाऱ्या अन्याय याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्याच्यावर बाबासाहेबांचं नियुक्ती केलेली होती आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही धुळे, जळगाव आणि चाळीसगाव या भागामध्ये दौरा करा आणि तिकडं दलितावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे तुम्ही अहवाल तयार करून सादर करा. आणि बाबासाहेब मग ते चाळीसगावला जातात. आता ते चाळीसगावला ते उतरतात. चाळीसगावच्या लोकांनी बाबासाहेबांना तिथं मुक्काम करण्याचा आग्रह फारच केलेला असल्यामुळं बाबासाहेब पण मग त्या ठिकाणी मुक्काम करण्याचं कबूल करतात आणि बाबासाहेब स्टेशनवर उतरतात. स्टेशनवर उतरल्यानंतर बाबासाहेब बघतात समोर प्रचंड गर्दी आपल्या मंडळींची आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना घ्यायला आलेले असतात लोक. मग थोडासा वेळ लागतो तिथं की बाबा हे का निघत नाहीत लोक. मग नंतर असं सांगण्यात आलं की बाबासाहेब तुम्हाला आम्ही आपल्या वस्तीमध्ये पायी जायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. तुम्हाला आम्ही टांग्यामधून तुमची मिरवणूक काढून आम्ही नेणार आहोत. तर बाबासाहेब म्हणले जवळ असेल तर कशाला टांगा वगैरे पायीच जाऊ, परंतु ते कार्यकर्ते आपले ऐकत नाहीत. बाबासाहेबांना पायी जाऊ देणं हे त्यांच्या म्हणजे त्यांना भूषणावं नव्हतं. ते त्यांना वाटलं की बाबा बाबासाहेबांना टांग्यातच नेलं पाहिजे. एक मिनिट. तर मग ते टांगा करण्यासाठी एवढा वेळ का लागतोय. तर मग त्या ठिकाणी बाबासाहेबांना एक टांगा आला. टांग्यामध्ये बाबासाहेबांना बसवलं आणि एक जण तो टांगा हाकायला लागला. मग ते टांगा एका ठिकाणी रस्त्यामध्ये एका नदीच्या मध्यभागी पूल जो असतो त्या पुलावर जातो आणि त्या पुलावर गेल्यानंतर जे बाजूला कठडे असतात ते कठडे त्या पुलाला नव्हते, पण दगड लावलेले होते त्या ठिकाणी त्या दोन्ही बाजूनी. आणि ते पुलावरून एक वळण मारून जायचं होतं. त्या वळणामध्ये त्या टांग्याचं चाक अडकलं आणि तो टांगा एवढा मोठ्या आवाजाने वर उडाला की बाबासाहेब अक्षरशः त्या टांग्यातून वर उडून त्या खालच्या दगडगोट्याच्या रस्त्यावर आदळले. तो टांगा खाली पडला नदीमध्ये आणि अक्षरशः बाबासाहेबांचे हातपाय त्या ठिकाणी फ्रॅक्चर झाले. म्हणजे तो बडोद्यामधला बाबासाहेबांचा खून होता होता राहिलेला आता या ठिकाणी असा बाबासाहेबांचा अपघात झाला की तिथं सुद्धा बाबासाहेबांच्या जीवावर बेतलेलं. तर बाबासाहेबांना मग ते नंतर कळलं की अरे ह्या टांगा म्हणजे जो उत्तम प्रकारे चालवणारा जो असतो टांगा माणूस तसा हा नव्हता. हा असा म्हणजे असं कसं चालवलं टांगा. तर बाबासाहेबांना मग नंतर सांगण्यात आलं की बाबासाहेब तुम्हाला आम्ही टांग्यात तर आणणार होतो, परंतु आम्हाला टांगा द्यायला कोणी तयार नव्हतं आणि एक जण टांगा द्यायला तयार झाला, परंतु तो टांग्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा मी बसणार नाही, टांगा तुम्हाला कोणाला तरी चालवावं लागेल. आणि आमच्यातला एक जण तो टांगा चालवत होता ज्याला त्या टांगा चालवण्याचा अनुभव नव्हता आणि तो अनुभव नसल्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं तो टांगा चालवला आणि बाबासाहेबांचा अपघात झाला. म्हणजे बघा की बाबासाहेबांना त्या गाडीवानांनी त्या ठिकाणी तसा म्हणजे अस्पृश्य असल्यामुळं त्या ठिकाणी त्रास दिला. आणि या ठिकाणी बाबासाहेब म्हणजे एवढं प्रचंड विद्वान बाबासाहेब त्याच्यानंतर त्या असेंब्लीमध्ये बाबासाहेबांना या मोठ्या समितीवर नेमलेलं. म्हणजे हे सगळं असताना बाबासाहेबांना टांग्यामध्ये
तो क्षुद्र मनोवर्तीचा माणूस टांग्यात बसू द्यायला तयार नाही. त्यांनी टांगा हवाली केला आणि सांगितलं तुम्ही चालवा तुम्ही टांगा. म्हणजे तिथं झालेला हा जीव घेणा अपघात, म्हणजे हा या प्रकरणामध्ये, तिसऱ्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केलेला आहे. आता चौथा प्रकरण जे आहे, हे चौथं प्रकरण हे औरंगाबादच्या जवळ असलेलं दौलताबाद. तर दौलताबादला बाबासाहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलं, बाबासाहेब आपण औरंगाबादला एक पिकनिक काढू, आणि पिकनिक काढत असताना आपण असं नाशिक मार्गे जाऊ, नाशिकमधले आपले कार्यकर्ते आहेत तिथले, त्या कार्यकर्त्यांना घेऊ. बाबासाहेब मग ठीक आहे तसं म्हणतं, नाशिकमध्ये येऊन कार्यकर्त्यासोबत त्या ठिकाणी एक दिवस मुक्काम केला. सगळे कार्यकर्ते जमवले आणि बाबासाहेब एक दोन मोटारी घेऊन बाबासाहेब इकडं औरंगाबादच्या दिशेने निघाले आणि मग मध्ये दौलताबादला थांबले. दौलताबादला थांबल्यानंतर मग बाबासाहेबांनी लोकांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही, आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत परंतु तुम्ही त्या ठिकाणी गर्दी करू नका. तसं तर बाबासाहेबांनी दौलताबादला थांबणार आहोत असं लोकांना सांगितलंच नव्हतं, परंतु काही एक दोन लोकांना माहीत झालं, त्यामुळं ते जे कार्यकर्ते मुख्य असतात त्यांना माहीत झालं आणि ते त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर मग ते थांबलेले होते. बाबासाहेबांना सगळे त्यांचे मित्र मंडळी कार्यकर्ते त्यांना बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही अगोदर आपण नाश्ता पाणी घेऊ आणि मग तुम्ही दौलताबादच्या किल्ल्यावर जा. बाबासाहेबांनी सांगितलं की, बाबासाहेब आणि ते सगळे मंडळींनी सांगितलं की नाही आपल्याला उशीर झालेला आहे आणि अगोदर आपण वरती अंधार व्हायच्या अगोदर आपण जाऊन येऊ. आणि मग त्या किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्यानंतर प्रवासात काही थकले भागलेले लोक असतात, काही चेहऱ्यावर धूळ वगैरे आलेली असते, हातपाय वगैरे थोडंसं थंड पाणी पायावर घ्यावं म्हणून समोरच एक हौद पाण्याचा दिसला आणि काही लोकांनी आपल्या त्या हौदातलं पाणी आणि हातपाय धुतले, तोंडावर पाणी मारलं आणि ते काही मुस्लिम बांधवांनी ते बघितलं. आणि हे आपले जे कार्यकर्ते आलेले होते त्या ठिकाणी बाबासाहेबांना भेटायला, मग ते सगळे भेटले. हे पाहिल्यानंतर त्या मुस्लिम लोकांच्या लक्षात आले की अरे हे जे लोक आहेत हे महार आहेत आणि ह्या लोकांनी आपलं हौदातलं पाण्याला शिवलं. ते धावत आले, अरे ये धेड़ों ने हमारा पानी को ये गंदा कर दिया वगैरे असे आरडाओरडा करत काही लोक त्यांच्या मागे धावतच आले. बाबासाहेबांना वाटलं अरे मला त्या बडोद्यामध्ये पारशी लोक बी मला अस्पृश्य समजतात, मला बडोद्यामध्ये हिंदू लोकांनी लॉज दिली नाही ते हिंदू बी मला अस्पृश्य समजतात, मला वाटलं हे मुस्लिम तरी मला आपल्या जवळचं मानतील. तर तसं झालं नाही. म्हणजे भारतामध्ये बघा की कुठलाही धर्म असला तरी अस्पृश्य हे अस्पृश्यच, म्हणजे सगळ्यांना अस्पृश्य हे अस्पृश्यच होते. हे बाबासाहेबांना सांगायचं होतं, म्हणून बाबासाहेबांनी या ग्रंथाची मुद्दाम म्हणजे ही तयार केलेली. आणि ते मुस्लिम धावून आले आणि म्हणले वर तुम्ही ते कसं काय पाण्याला हात लावला, तुम्ही महार लोक असं तसं. मग ते बाबासाहेब म्हणले अरे आम्हाला काय माहिती, तुम्हाला तर आमचा त्रास होतो. नाही म्हणे तुमच्या लोकांना माहीत होतं. मग ते म्हणले बाबा आमच्या लोकांना माहीत होतं तर आमच्या लोकांनी आम्हाला कुठे सांगितलं की त्याला हात लावू नका. आणि त्या ठिकाणी असा प्रचंड गोंधळ सुरू झाला की म्हणजे तिथं सुद्धा म्हणजे हाणामारीची वेळ आलेली होती. परंतु बाबासाहेबांनी मात्र त्या ठिकाणी धिटाईने त्या लोकांना सांगितले की अरे तुम्ही असं करू नका, आमच्यापैकी जर काही लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर त्यालाही तुम्ही असंच करणार का. ते असे बाबासाहेबांनी थोडंसं त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर ते लोक थोडं गप्प बसले आणि परत गेले. हा या ठिकाणचा एक प्रसंग बाबासाहेबांनी त्या चौथ्या प्रकरणामध्ये लिहिलेला होता. आणि मग राहिलेले दोन जे प्रकरण आहेत, 5वा आणि 6वा, ते इतरांवर गुजरलेले प्रसंग आहेत. आता 5वा प्रसंग जो आहे तो गुजरातमधलाच प्रसंग आहे. म्हणजे ज्या गुजरातमधले आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी
जे आपल्या दलितांसाठी हरिजन म्हणून संबोधित होते की आम्ही देवाची लेकरं आहेत ही, या देवाच्या लेकरांना अस्पृश्यता, तुम्ही अस्पृश्य म्हणू नका, असं महात्मा गांधी म्हणत होते. परंतु महात्मा गांधीच्याच गुजरातमध्ये प्रसंग जो घडला होता तो बाबासाहेब सांगतात. तर तो काय प्रसंग होता? तर त्या ठिकाणी एका गावामध्ये एक शिक्षक होता दलित. तर त्या शिक्षकाची पत्नी बाळंत झालेली होती. तर त्या बाळंतपणामध्ये त्यांची पत्नी, त्या शिक्षकाची पत्नी आणि ते लेकरू दोन्ही प्रचंड आजारी होते. तर ते आजारी होते, तर ते त्या शिक्षकाने याला त्याला भेटून ते डॉक्टराला घरी आणून तपासण्याची विनंती केली. परंतु डॉक्टर काही येत नव्हता. अस्पृश्य माणसाच्या घरी मी कसं काय जाणार? डॉक्टरच्या म्हणजे म्हणजे त्याच्या बिलो डिग्निटी होतं ते. मग तसंच या शिक्षकांनी काही गावाचे प्रमुख वगैरे त्यांची मध्यस्थी करून कसे तरी जास्त पैसे द्यायच्या अटीवर, म्हणजे बघा त्या काळात अस्पृश्य होती, परंतु पैसा थोडासा जास्त दिला की ती अस्पृश्यता थोडीशी माइल्ड व्हायची. हे एक अद्भुतच आहे. तर ते डॉक्टर मग त्यांच्या मध्यस्थीने त्यांनी यायचा, म्हणजे त्यांच्या घरी म्हणजे पेशंटला तपासण्याचा त्यांनी होकार दिला. तो होकार दिल्यानंतर पुढं गंमतच आहे. तो डॉक्टर म्हणतो की बाबा तुझ्या पेशंटला घराच्या बाहेर घेऊन यायचं आणि मग त्या ठिकाणी मी येईन. मग त्याने, त्या शिक्षकाने त्या पत्नीला, तशा ओल्या बाळंतिणीला, त्या लेकराला बाहेर आणलं एका ठिकाणी. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी थर्मास, जे आपण टेम्परेचर चेक करतो ते थर्मामीटर, त्या थर्मामीटर एका मुस्लिम माणसाच्या हातात दिला. त्या मुस्लिम माणसानी मग त्या शिक्षकाच्या हातात दिला आणि त्या शिक्षकाने ते थर्मामीटरनी टेम्परेचर चेक केलं आणि तो त्याच पद्धतीनं पुन्हा त्या डॉक्टरच्या हातामध्ये ते थर्मामीटर दिलं आणि ते पाहिल्यानंतर त्या डॉक्टरांनी काही औषधं दिली त्यांना. परंतु त्या पेशंटला त्या डॉक्टरने हात लावून तपासलं नाही. म्हणजे बघा त्या गुजरातमधली माणुसकी, म्हणजे ज्या ठिकाणी या देशाचा राष्ट्रपिता आणि ज्या राष्ट्रपित्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये म्हणजे प्रचंड चळवळ उभी केली, बाबासाहेबांना सांगितलं की बाबा अस्पृश्य किंवा या हरिजनांचा पुढारी मीच आहे, आणि असं असताना सुद्धा म्हणजे त्या गुजरातमध्ये असे प्रकार होत होते. आणि मग ते औषधं दिल्यानंतर आता ते नुसतं टेम्परेचर चेक करून औषधं, म्हणजे त्या काय निदान करू शकेल ते डॉक्टर? ते नुसते औषधं दिले, ते काय त्या महिलाचं काही म्हणजे टेम्परेचर उतरलं नाही किंवा रोग बरा झाला नाही. पुन्हा त्यांनी अजून प्रयत्न केला की बाबा पुन्हा की बाबा यांचं रोग जास्तच वाढायला आहे, त्यांना त्रास जास्तच होतोय, तुम्ही पुन्हा चला चांगलं औषध द्या. पण तो डॉक्टर पुन्हा आला नाही. त्याने साफ नकार दिला की आता मी येणार नाही, तपासणार नाही. आणि त्या ठिकाणी त्या महिलेचं बी निधन झालं आणि त्या लेकराचं बी निधन झालं. म्हणजे किती लाजीरवाणी या देशाला घटना घडलेली होती. हे प्रकरण एक त्या याच्यामध्ये बाबासाहेबांनी उद्धृत केलंय. म्हणजे कुठल्या थराला या ठिकाणी या देशातला म्हणजे समाज व्यवस्था, या देशातली सगळी व्यवस्था किडलेली होती. तर इतक्या प्रचंड किडलेल्या व्यवस्थेला बाबासाहेब सुधारायला निघालेले होते. शेवटचं प्रकरण जे आहे 6 नंबरचं, ते बाबासाहेबांनी या ठिकाणी मुद्दाम दिलेलं आहे. म्हणजे ते जे प्रकरण आहे ते बाबासाहेबांच्या एका सभेमध्ये, एका मीटिंगमध्ये एक मुलगा येतो आणि तिथं उभा राहतो. भंगी समाजाचा मुलगा होता आणि त्यांनी त्या ठिकाणी जी कथन केलेली होती गोष्ट किंवा त्याच्यावर जे गुदरलेला प्रसंग होता, तो प्रसंग बाबासाहेबांनी त्या प्रकरणामध्ये, या पुस्तकामध्ये शेवटचं प्रकरण म्हणून उद्धृत केलेलं आहे. तर आता ते काय प्रकरण होतं? तर त्या भंगी समाजाच्या मुलाला गुजरातमध्येच, विशेष म्हणजे
गुजरातमध्येच तलाठ्याच्या नोकरीचा त्याला कॉल आलेला होता. म्हणजे त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या परीक्षा वगैरे देऊन त्या ठिकाणी त्या तलाठी च्या पदावर त्याची नेमणूक झालेली होती आणि तो जॉईन व्हायला गेलेला होता. आता जॉईन व्हायला गेल्यानंतर तिथं ज्या कार्यालयामध्ये जो जॉईन करून घेणारा जो काही अधिकारी होता, क्लर्क होता, त्याच्याकडं हे जाऊन उभे राहतात. उभे राहिल्यानंतर ते म्हणतात, तो बाबा कसं काय आला? तर म्हणे मी आज इथे तलाठी म्हणून मला कॉल आलेला आहे, मी जॉईन होणार आहे. त्याचं नाव वगैरे विचारलं. नाव विचारल्यानंतर अरे तू एवढ्या जवळ कसा येऊन उभा राहिलास? म्हणजे त्याला जात कळली त्याची की अरे हा भंगी आहे आणि तो इतका माझ्याजवळ, चल म्हणे पलीकडे लांब उभा राहा जाऊन. त्याला लांब उभा केलं आणि मग त्याचे कागदपत्र चेक करायचे. ते कागदपत्र खाली जमिनीवर ठेव, मी घेतो उचलून. आणि त्याने ते कागदपत्र खाली ठेवले, त्यांनी उचलून घेतले. ते बघितलं, त्याला मग ते जॉईन करून घेतलं. तू कसं काय आलास म्हणे, तुझी हिंमत कशी झाली पहिल्यांदा तर म्हणे की या ठिकाणी तू नोकरी करायला, तलाठी म्हणून तू इथं आमच्या डोक्यावर बसायला. पण त्याला नाईलाज होता, त्याने जॉईन करून घेतलं. आता जॉईन करून घेतल्यानंतर त्या तलाठ्याला त्या गावामध्ये राहण्याची सोय, कुठे राहणार, खाण्याची सोय, तर तो त्या कार्यालयाच्या ओरंड्यातच झोपायचा. आणि खाण्यापिण्याला त्याचं तो काय करायचा की बाबा ते रस्त्यावर जे भजे किंवा काय असं जे प्रकार विकत असायचे लोक, ते घेऊन कागदामध्ये गावाच्या बाहेर लांब जाऊन तो खात असे. म्हणजे एवढी भीती होती की बाबा इथं मी राजरोसपणे जर असे भजे बिजे काय खाल्ले लोकांनी पाहिलं तर मला बेदम मारतील. म्हणजे हे कारण तो गुजरातचाच होता परंतु मुंबईत राहत होता, त्याला हे सगळं माहीत होतं. म्हणून तो आपलं ते रोज संध्याकाळी इथे गावाच्या बाहेर अंधार वगैरे पडल्यावर जाऊन खायचा. म्हणजे एवढी दहशत जातीवादाची. आणि मग त्याला असं त्याचा मानसिक छळ सुरू झाला. एके दिवशी शेवटी त्याला हे लोक त्याच्याशी काही बोलतच नव्हते कार्यालयातले. मग त्याला नुसतं सांगायचे तू इकडे ये, तिकडे ये, इथं हे काम कर, तिथं ते काम कर. एक दिवशी त्याला बोलवलं. बोलवल्यानंतर तो कार्यालयाच्या बाहेर येऊन थांबला. मग त्याला कोणीच बोललं नाही आणि नुसता नमस्कार वगैरे केला, परंतु त्याच्याकडे यांनी लक्ष बी नाही दिलं. आणि मग हा कंटाळून एक त्या ऑफिसच्या कार्यालयाच्या बाहेर एक खुर्ची ठेवलेली होती, तोटकी मोडकी जी काय होती ती, त्या खुर्चीत थोडं कंटाळा आल्यामुळे बसला. आणि बसल्यानंतर काही लोकांनी ते पाहिलं आणि मग एकच गोंधळ सुरू झाला. लोक हळूहळू त्याच्या अवतीभोवती जमायला सुरुवात झाली आणि त्याला ते लोक अधूनमधून शिव्या देत होते. आता शिव्या खाणे याला अंगवळणीच पडलेला असल्यामुळे हा काही प्रतिकार करू शकत नव्हता किंवा काहीच बोलू शकत नव्हता. तो आपला खाली मान घालून बसलेला होता. मग तिथं एक जण बसत होता, म्हणजे ती ग्रंथालयाची काहीतरी खुर्ची होती त्या ग्रंथालयाच्या माणसाची, तो बसत होता त्याच्यामध्ये. तो आला आणि त्याला तो अशा शिव्या घालायला लागला की तुझी हिंमतच कशी झाली माझ्या खुर्चीत बसण्याची. तो लगेच उठून उभा राहिला आणि लोक म्हणले आता याला म्हणजे याला मारा म्हणे, याला तोडा, याचा म्हणजे याला संपूनच टाका. म्हणजे अशा पद्धतीनं लोक आणि प्रचंड तिथं जमाव जमलेला. आता याचा तिथं काहीच म्हणजे इलाजच नव्हता. म्हणजे मी हे थोडक्यात सांगतोय तुम्हाला. मग अशा वेळी आता त्याला माहित होतं की आता आपलं काहीच खरं नाही. मग तो म्हणला बाबा ठीक आहे, मला तुम्ही मारा म्हणे, मला मारून टाका म्हणे, माझं काहीच म्हणणं नाही, फक्त मला एक पत्र लिहू द्या. माझ्या घरी एक पत्र लिहितो आणि मामलतदाराला मी एक पत्र लिहितो की बाबा मला या ठिकाणी एक कागद द्या आणि एक पेन द्या. मग त्याला एक कागद आणि पेन दिला. मग तो लिहायला लागला अर्ज की बाबा मला या ठिकाणी मी हे लोक जमलेले आहेत आणि माझा खून होणार आहे आता थोड्या वेळाने, तर मी मृत्यू पावल्यानंतर माझ्या घरच्यांना सांगा आणि ते माझ्या घरी हे लोकांकडे पाठवा वगैरे असं ते लिहायला लागला. म्हणजे त्या लोकांनी ते पाहिलं, अरे हे मग त्यांच्या लक्षात आलं अरे हे आपल्या अंगलट येते. मग ते कागद त्याच्या हातातून हिसकावून घेतला, फाडून टाकला आणि त्याला सांगितलं की तू इथं अरे तू म्हणे इथं आमचे सगळे घाण साफ केलेली तुझ्या सगळ्या वाडवडिलांनी, आमचे सगळे इथं सगळे साफसफाई केलेली, आणि तू आमचा साहेब म्हणून इथं येऊन बसणार.
आणि तुला आम्ही साहेब म्हणावं असं तुझी अपेक्षा आहे का? आणि मग त्यांनी सांगितलं की तू आता इथून निघून जा, इथून चालता हो, नाही तर तुझं काही खरं नाही. आणि त्याने ती नोकरी सोडून दिली तिथली, जीव वाचवला आणि तो परत मुंबईला आला. आणि त्या एका बाबासाहेबांच्या एका बैठकीमध्ये त्यांनी हे प्रसंग सांगितला होता. आणि मग त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या भंगी समाजाच्या माणसाला सुद्धा या गुजरातमधल्या जे देवाची लेकरं म्हणणारे त्या ठिकाणी ह्या देवांच्या लेकराला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अपमान किंवा जुलूम, अत्याचार, अन्याय केला जात होता. हे बाबासाहेबांनी हे यासाठी लिहिलं होतं हे पुस्तक की या देशामध्ये जे अन्याय अत्याचार होतात, एक जात म्हणून, जात समूहावर एका विशिष्ट, हे परदेशातील लोकांना किती तीव्रता आहे या प्रकरणातली किंवा या अन्यायातली, हे परदेशातल्या लोकांना माहीत व्हावं, त्यांना कळलं पाहिजे की आम्ही कशा प्रकारे या ठिकाणी जगतो आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे लिहिलेलं होतं. कारण इथल्या लोकांना तर माहीतच होतं, हे अन्याय करणारे बी आणि अन्याय सहन करणारे हे सगळ्यांनाच माहीत होतं. परंतु ह्या बाहेरच्या लोकांना फक्त ते पुस्तकं लिहित होते, कास्ट इन इंडिया अशा पद्धतीची पुस्तकं लिहायचे ते, हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया. परंतु त्याची ग्रॅव्हिटी काय होती, ते खऱ्या अर्थाने कशा पद्धतीनं या ठिकाणी अन्याय होत होते. या देशातल्या दलितांनी या गावाची, सगळ्या गावाच्या बाहेर राहायचं आणि गावातली घाण साफ करायची. दुकानावर गेल्यानंतर दुकानापासून लांब उभा राहायचं, सामान घ्यायचं, गावातल्या प्रत्येक वस्तूवर प्रेम करायचं, गावावर प्रेम करायचं, परंतु गावातल्या एकाही वस्तूला हात लावायचं नाही. ह्या अशा पद्धतीचं जगणं जे होतं, हे जगणं चव्हाट्यावर आणायचं होतं बाबासाहेबांना. आणि म्हणून बाबासाहेबांनी वेटिंग फॉर व्हिसा लिहिलं. म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या खऱ्या खुऱ्या आमच्या गावामध्ये आम्हाला प्रवेशच नाही. अजून आम्ही त्या प्रतीक्षेत आहोत. आम्हाला या आमच्या सामाजिक याच्यामध्ये आम्हाला प्रवेश कधी मिळणार आहे, या विवंचनेत, या प्रतीक्षेत आम्ही अजून आहोत. म्हणून बाबासाहेबांनी तो वेटिंग फॉर व्हिसा हे पुस्तक, छोटेखानी पुस्तक आहे, 40-50 पानाचं, परंतु त्या 40-50 पानाच्या पुस्तकाने प्रचंड म्हणजे संपूर्ण जगाला हादरा दिलेला होता. म्हणून ते पुस्तक आजही 1935 पासून त्या अमेरिकेमध्ये शिकवलं जाते. तिथल्या लोकांना सांगितलं जातंय की बघा, एका देशामध्ये एवढा प्रचंड अन्याय अत्याचार सहन केलेला माणूस त्या ठिकाणी विद्रोह म्हणजे देशाविरुद्ध विद्रोह करत नाही, समाजाविरुद्ध विद्रोह करतो, धर्मांतर करतो, परंतु देशांतर करत नाही. आणि त्या देशाची एवढंच नव्हे, त्या देशाच्या लोकांनी गुण्या गोविंदांनी एकत्र राहावं, तिथल्या सांस्कृतिक एकता टिकून राहावी, या उद्देशानं, या तळमळीनं त्या देशाची घटना लिहितो. हे एकमेव जगातलं उदाहरण आहे. आणि हे म्हणून ते पुस्तक त्या ठिकाणी आजही तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे. मित्र हो, एवढं बोलत असताना मी मात्र आपल्या या देशातील जे विद्वान आहेत, जे विचारवंत आहेत, या विचारवंतांना माझी एकच विनंती राहील की या विषयावर, बाबासाहेबांच्या चरित्रावर चर्चा घडवून आणणं अत्यंत आवश्यक आहे. आजही कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांच्या प्रत्येक पुस्तकावर चर्चा होते. दरवर्षी बाबासाहेबांचं कोलंबिया विद्यापीठाचा जर आपण साईट पाहिली, त्या साईटवर सगळा हा त्या ठिकाणी मजकूर आपल्याला आढळून येईल. बाबासाहेबांचं ॲनिलेशन ऑफ कास्ट असो, कास्ट इन इंडिया असो, या सगळ्या पुस्तकावर त्या ठिकाणी चर्चा, त्या विद्यार्थ्यासमोर चर्चा घडवून आणली जाते. तर ह्या चर्चा आमच्या देशामध्ये कधी घडणार आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि या सगळ्यात विद्वानांना, विचारवंतांना माझी कळकळीची विनंती राहील की या बाबासाहेबांच्या या पुस्तकांवर तुम्ही चर्चा केल्याशिवाय सर्वसामान्यापर्यंत बाबासाहेबांचे जे विचार आहेत, बाबासाहेबांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत, ही पोचणार नाहीत. एवढी विनंती करून मी या ठिकाणी या आयोजकांचं या ठिकाणी खरोखरच मला प्रचंड कौतुक वाटतं की त्यांनी हा एवढा महत्त्वाचा विषय या ठिकाणी ठेवला.
त्यामुळे त्यांचं मी या ठिकाणी खरोखर मी म्हणजे अभिनंदनही करीन आणि त्यांचं आभारही मानीन. सर्व समाजाच्या वतीनं, सर्व जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं कौतुक आणि आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना पुन्हा जय भीम. धन्यवाद.